नमस्कार. डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर, संचालक तेजदीप बायोग्रीन. हा आपला आल्याचा प्लॉट आज 85 दिवस झालेत. 7 मेची लागण आहे. प्रामुख्याने आपण याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन केलंय खताचं असेल, जीवाणू खताचं असेल, याची आपण थोडक्यात आता माहिती तुम्हाला सांगणार आहे. आज आलेले 85 दिवस पूर्ण झालेले आहेत. मे महिन्यामध्ये आपण लावल्यामुळे पावसाचा पण ताण पडला होता, जवळजवळ 1.25 महिना. त्याच्यामुळे नंतर थोडीशी चांगल्या प्रकारे पाऊस पडायला सुरुवात झाली, 100% उगवण झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या आल्याच्या प्लॉट मध्ये आपण कोणती कोणती खतं दिली याची आज माहिती आपण बघूया. आज टोटल 85 दिवस झालेले आहेत. 85 दिवसामध्ये आपण याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या हे आज आपण प्रामुख्याने बघणार आहे. खत व्यवस्थापन. या खत व्यवस्थापनामध्ये आपण या प्लॉटला सुरुवातीला 19 एकरी 8 किलो त्या प्रमाणात दिलं होतं. त्याचबरोबर 8 किलो युरिया दिला होता. त्यानंतर 15 दिवसाच्या अंतरामध्ये आपण 24-24 दिलं होतं. महादनचं 24-24 हे चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात. तुम्हाला रिझल्ट बघायचा असतील तर तुम्ही याचे फुटवे, याचे पानाची वाढ ही लक्षात येईल. त्याचबरोबर ते आपण ह्या प्लॉटला सगळ्यात महत्वाचे की आपल्या तेजदीप बायोग्रीनची जीवाणू खते देतो. याच्यामध्ये 15 दिवसाच्या अंतराने ट्रायकोसुडो देतो. त्याचबरोबर आपण ह्या प्लॉटला हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेजदीप बायोग्रीनचा आपण हुमणी किलर हा प्रोडक्ट वापरलाय. त्याचबरोबर ती एनपीके बॅक्टेरिया सुद्धा आपण ड्रेंचिंग दिलाय. महत्वाची गोष्ट अशी आहे की आल्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे उगवण क्षमतेवरती परिणाम होतो. हा परिणाम आल्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. पण आपण ह्या प्लॉटचे पाणी व्यवस्थापनाबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत पाऊस चांगला होत नव्हता, जास्तीत जास्त जीवाणू खतावरती भर ठेवला होता. यामध्ये बायोरिच ट्रायकोसॉइल असेल किंवा बायोरिच सुडोसॉइल असेल, त्याचबरोबर बायोरिच शील्ड बॅसिलस सबटिलस आहे. त्याचबरोबर ती हुमणी किलर, का तर हुमणीच्या डंकामुळे भविष्यात आले पिकाला सड लागणे हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर ती फुटवे वाढण्यासाठी आपण ह्याला बायोरिच ॲझोसॉइल, त्याचबरोबर ती मायक्रोन्यूट्रियनची आपली तेजदीप बायोग्रीनची जी सिरीज आहे, बायोरिच झिंक न्यूट्रिसॉइल, बायोरिच फेरस न्यूट्रिसॉइल, बायोरिच सिलिकॉन न्यूट्रिसॉइल, बायोरिच सल्फर न्यूट्रिसॉइल याचा सुद्धा वापर चांगला केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण आज प्रामुख्याने फुटवे बघितले, एका ह्याच्यामध्ये साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काही ठिकाणी 10 आहेत, काही ठिकाणी 9 आहेत, 11 12 आहेत. याच्या आसपास फुटवे आहेत. चांगल्या प्रकारे आपली वाढ चालू आहे. आपल्याला आपण ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेसच याला भर घातले. आपली पावसामुळे दुसरी भर राहिलेली आहे. आता ती लवकरात लवकर आपण ती भर घालणार आहे. आपण पहिल्या भरीला प्रामुख्याने जी रासायनिक खतं वापरणार आहे त्याच्यामध्ये 9-24-24 एकरी 2 बॅगा वापरणार आहे. 24-24 एकरी 2 बॅगा वापरणार आहे. निंबोळी पेंटच्या 2 बॅगा वापरणार आहे. त्याचबरोबर 12-32-16च्या सुद्धा आपण 2 बॅग वापरणार आहे. त्याचबरोबर 10 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट देणार आहे. आले ह्या पिकाला दोन्ही रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल देणं गरजेचं आहे. आणि दोन्हीचा जर समतोल असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे आले पिकामध्ये उत्पादन दिसून येते. नुसतेच रासायनिक खते देऊन सुद्धा आले पिकाला चालत नाही. रासायनिक खताबरोबर जैविक खताची जोड ही अतिशय महत्वाची आहे. आता आपण भर दिले. आता हा प्लॉट आहे आपला 85 दिवसाचा आहे. याच्यामध्ये आपण 90 ते 105 दिवसाचं जे खत व्यवस्थापन आहे प्रामुख्याने काय करणार आहे की 05234 वॉटर सोल्युबल हे 10 ते 15 किलो या प्लॉटला देणार आहे. त्याचबरोबर युरिया 10 किलो देणार आहे. हा युरियाचा आपला शेवटचा डोस असेल या आले प्लॉट साठी. त्याचबरोबर ती 105 ते 120 दिवसामध्ये परत 05234 10 ते 15 किलो देणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आले पिकाला आठवड्यातून मॅग्नेशियम सल्फेट 2.5 किलो या प्रमाणात देतो. त्याचबरोबर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपले तेजदीप बायोग्रीनचे बायोरिच ट्रायकोसॉइल, बायोरिच सुडोसॉइल, बायोरिच शील्ड बॅसिलस सबटिलिस हे वापरतो. त्याचबरोबर महिन्यातून एकदा निमॅ किलर देतो. कारण आले पिकात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सडीनंतर तो निमॅटोडचा.
निमॅटोडमुळे मोठ्या प्रमाणात आले पिकाचे नुकसान होते आणि वाढ थांबते. हे होऊ नये प्रिकॉशन म्हणून आपण आधीपासूनच निम्या किलर प्रोडक्टचा वापर करतो. त्याचबरोबर 15 दिवसाच्या अंतराने आपण बायोरिच एनपीके, बायोरिच पीएसबी, बायोरिच झिंक न्यूट्रिसॉइल, बायोरिच फेरस न्यूट्रिसॉइल, बायोरिच सिलिकॉन न्यूट्रिसॉइल, बायोरिच सल्फर न्यूट्रिसॉइल या खतांची ड्रिप मधून ड्रेंचिंग देतो. त्याचबरोबर महिन्यातून एक बायोरिच मायक्रोरायझा गोल्ड जे आपले तेजी बायोग्रोनचे प्रोडक्ट आहे देतोच. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आले पिकामध्ये 15 दिवसाच्या अंतराने एक रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घेणे खूपच महत्वाचं आहे. हे शेड्यूल जर प्रॉपर पद्धतीने फॉलो केलं तर आले पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळतच. त्याचबरोबर ती महत्वाची गोष्ट आहे की आज जर मार्केटमध्ये आल्याचे दर एकदम तेजीत होते, थोडे कमी झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी असा विचार करू नये की आल्याचं दर कमी आहेत, पण आल्याचं प्रॉपर व्यवस्थापन करून, आल्याचे खत व्यवस्थापन करून केलं तर उत्पादन चांगल्या प्रकारे येईल. त्याचबरोबर ती ह्या आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला प्रामुख्याने चांगल्या प्रकारे वाढ पण दिसून येईल. का तर हा प्लॉट पूर्णपणे दोन्हीचा बॅलन्स प्लॉट आहे. याच्या म्हणजे सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा एक प्रकारचे आपण याच्यामध्ये ट्रायल्स घेत आहे. एक सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेती विकास, यामध्ये प्रामुख्याने जैविक खताचा वापर त्याचबरोबर रासायनिक खताचा दोन्हीचा समतोल साधून हे आले पिकाचं आपण उत्पादन घेत आहे. सर्व शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे की तुम्ही वापरताना चांगल्या गुणवत्तेची खतं वापरा, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. आणि जास्त करून आले पिकाला ट्रेस मध्ये न घालता संतुलित रासायनिक खताचा वापर करावा. त्याचबरोबर चांगल्या कंपनीची तेजी बायोग्रीनची उत्पादने तुम्ही वापरा आणि नक्कीच तुम्ही रिझल्ट बघा.